नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? मी आज आलेलो आहे देवाची रांजणी या ठिकाणी. टेंभुर्णीच्या पुढे पुण्याला जाताना लेफ्ट साईडला अशी कमान लागते आणि आल्यानंतर आतमध्ये ओंकारेश्वर महाराजांचं मंदिर आहे. जे क्षेत्र हे परभणी साईड, हिंगोली, पुसद या साईडला आहे. या प्रकारची मूर्ती आहे आणि यांना ओंकारेश्वर असं नाव आहे. यांना देव पण म्हटलं जातं, ओंकारेश्वर गोविंदा. आणि हे त्रिधारा या ठिकाणातील महाराज होऊन गेले आणि असे 7-8 मोठे मोठे क्षेत्र निर्माण केलेले आहेत त्यांनी. आणि या ठिकाणी आल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे, देवाचं मंदिर, त्यांची गादीसुद्धा आहे आणि दत्त महाराजांचं मंदिर आहे. अशा प्रकारचं खूप पुरातन महादेवाचं मंदिर आणि असा सभामंडप आहे आणि खूप असं मोकळं मैदान या ठिकाणी आहे. आणि आज एकादश असल्या कारणाने खूप गर्दी होती आणि लोक पण खूप एकादश मानत असल्याकारणे या ठिकाणी येत असतात देवदर्शनासाठी. एक किती छान प्रकारे मंडप बघू शकताय. अशा प्रकारचे मंडप आपण राजस्थानला या ठिकाणी बघितले असतील, पण अशा ह्या ठिकाणी देव ओंकारेश्वर यांच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे सभामंडप आपल्याला बघायला मिळतात. तर मग आम्ही बराच वेळ या ठिकाणी बसलो आणि महादेवाचा असा लूक घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. खूप असं पुरातन मंदिर आहे हेमाडपंथी आणि महादेवाचा गाभारा बघू शकता आणि देवाची गादी या ठिकाणी छोटीशी देवाची मूर्ती आहे पंचधातूची, सोनं, चांदी, तांबं अशा वेगवेगळ्या ह्याच्यानी ते बनवलेले आहे. आणि या ठिकाणी कोणी लोक येत असतील तरी धान्य वगैरे या ठिकाणी अर्पण करतात. आणि हे सभामंडप समोर पण आहे बसण्यासाठी. इथं कीर्तन, आरती वगैरे म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. आणि अशा प्रकारे समोरच्या साईडला महाप्रसादाचा एक मोठा कार्यक्रम होता. आणि मग आम्ही इथं आलो होतो, देवदर्शन केलं आणि मस्त प्रसाद घेतला आणि खूप छान वाटलेलं आहे या ठिकाणी. आणि जाता येताना आम्ही कधीमधी या ठिकाणी येतो. हे बघू शकताय, दत्त महाराजांचं मंदिर पण आहे या ठिकाणी. आणि प्रसाद खूप अशी गर्दी होती आणि मग अशा प्रकारे आम्ही प्रसाद घेतलेला आहे. थँक्यू.